आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। आरडगाव येथील सौर कृषी योजनेचा प्रकल्प कार्यान्वित न झाल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडू असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला। आरडगाव येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं असून प्रकल्प कार्यान्वित केलेला नाही। शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी तात्काळ प्रकल्प कार्यान्वित करावा यासाठी आज सोमवारी सकाळी राहुरी मांजरी नेवासे रस्त्यावर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। प्रसंगी माजी मंत्री तनपुरे बोलत होते। आरडगाव सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि त्याचा त्रास कमी होऊन मोठा दिलासा मिळेल। मात्र स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणारे महायुती सरकार असंवेदनशील असून येत्या 10 दिवसात आरडगाव येथील सौर कृषी योजनेचा प्रकल्प कार्यान्वित न झाल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून तीव्र आंदोलनाचा इशारा प्राजक्त तनपुरे यांनी दिला। यावेळी रवींद्र आढाव, सुनील मोरे, नानासाहेब म्हसे, बाळासाहेब पेरणे, अनिल जाधव, पोपट जाधव, आनंद बने, बाळासाहेब खुळे, विलास धसाळ, सदाशिव तारडे, बाळासाहेब आढाव, सुरेश निमसे, जालेंद्र काळे, प्रल्हाद काळे, केशव म्हसे, अमोल झुगे, अशोक म्हसे, बाळासाहेब झुगे, चंद्रकांत ढेरे, आदिनाथ ढेरे, अनिल भारती, कैलास झुगे, पोपट झुगे, ज्ञानेश्वर बाचकर, ज्ञानेश्वर खुळे, पिराजी वाघमारे, रामदास बाचकर, वैभव जरे, नंदकुमार तनपुरे, महेश उदावंत, सचिन तनपुरे, प्रशांत डवले, भाऊसाहेब आढाव, डॉक्टर बाबासाहेब आढाव आदींसह शेतकरी सहभागी झालेले होते। आवाज जनतेसाठी सोमनाथ वाघ, मानोरी, राहुरी। आघाडीचं सरकार असताना आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या प्रोजेक्ट मधून इथून 4 मेगावॉटचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प मंजूर केला होता। त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारमधले उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार इथे राहुरीला आले होते। त्यांच्या हस्तेच ऑनलाईन उद्घाटन झालं होतं आणि सरकार महाविकास आघाडीत असतो पण कामही वेगात चालू होतं। सरकार गेल्यानंतर कामही थंडावलं। आता कुठं मागच्या 5-6 महिन्यामध्ये कामांनी गती घेतली आणि काम पूर्ण झालं। आज परिस्थिती आहे की या 4 मेगावॉटचा प्रकल्प पूर्णपणे उभारून झालेला आहे, त्याचा ट्रायल पण झालेला आहे, पण तरी देखील या भागातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही आणि सातत्यानं अधिकाऱ्यांना सांगून ते 2 दिवसात होईल, 4 दिवसात होईल। शेवटी आज इथं बिबटे इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेले आहे। प्रत्येक गावोगावी बिबट्यांची संख्या खूप वाढलेली आहे। आताच काही दिवसापूर्वी वडनेर इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू देखील झालेला आहे। मग हे सरकार नेमकं आमचे जीव जायची वाट बघतंय का? नेमकं शेतकऱ्यांना बिबट्याची बळी आणखी किती बळी हे सरकार बघणार आहे? आणि मग प्रकल्प पूर्ण होऊन देखील जर दिवसा वीज त्या ठिकाणी मिळत नाही तर हे सरकारचं सरसेनं अपयश आहे। त्यांनी आता आम्हाला सांगितलं की 31 मार्चच्या अगोदर हे आम्ही पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ असं लेखी आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे आणि त्याचबरोबर लोड शेडिंग देखील चालू आहे। मला आठवतं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कोळशाचा शॉर्टेज जेव्हा होतं, काही पावसामुळे भिजला होता, अशा चढ्या भावानं वेगळ्या राज्यातून चढ्या भावानं वीज घेऊन या राज्याला कधी लोड शेडिंग आपण होऊ दिलं नव्हतं। पण आज मात्र त्या अधिकाऱ्यांनीच कबूल केले की 1-1 तास शेतीचं लोड शेडिंग चालू आहे, म्हणजे 8 तास जी दिवसा वीज मिळते तिच्यात देखील लोड शेडिंग चालू आहे। हे या सरकारचं मोठं अपयश आहे। तर हे कुठेतरी पैसे वाचवण्याचं काम चालू आहे। एकीकडे सांगायचं की आम्ही शेतकऱ्यांना फुकट वीज देतो, त्याकरता पैसे देतो, पण इथं मात्र 1-2 तास त्याच्यामध्ये बंद करायची आणि ते पैसे दुसऱ्या मार्गाने वाचवायचं देखील काम सरकारचं चालू आहे। म्हणून तातडीने हा प्रकल्प 31 मार्चच्या आतमध्ये हा चालू करून आरडगाव आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज सरकारने द्यावी ही आमची मागणी। राजकीय हस्तक्षेप वाटतं आपल्याला काय अंदाज? सध्या त्यांची टेस्टिंग वगैरे झालेले आहे। काल बी टेस्टिंग टीम येऊन प्रॉपरली चेक करून गेले, त्याला मीटरिंग वगैरे हे या त्याच्या अर्थिंग वगैरे प्रॉपरली टेक्निकल जी बाजू आहे ती बी आपल्याला बघावं लागते। तर त्या अनुषंगाने टेक्निकल कम्प्लिशन वगैरे आता तर होत झालेलंच आहे आणि याच्या पुढं वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून जितके लवकरच्या लवकर आम्हाला हे चालू करता येईल, कदाचित त्या तारखेच्या अगोदर बी चालू करता आलं तर आमचा पूर्ण प्रयत्न राहील, जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसाची लाईट मिळायचं मदत होतं। पण एवढे दिवस झाले त्याचं काम पूर्ण झालं, मात्र अद्याप चालू का नाही झालं? काय कारण? असं नाही असतं, ते टेक्निकल बाजू म्हणजे कसं त्याची EI परमिशन असते, ते कंपनीने बनवलेलं आहे, त्याच्याबरोबरचे ॲग्रीमेंट्स असतात, बाकी त्याच्या टेस्टिंग असतात, प्रॉपरली अर्थिंग झालेलं आहे की नाही, मीटर बसवणं आहे। कारण की आपल्याला नाही का प्रायव्हेट कंपनीला या 3 रुपयाच्या दराने ती लाईटचे पैसे देणं आहे। सगळ्या आपल्याला दिसतं तसं नाही आहे, त्याच्यात अजून टेक्निकल बाजू, कागदपत्र वगैरे कम्प्लिशन, कोणाला ॲक्सिडेंट न घडो, ह्या सगळ्या गोष्टीचे
सुपरविजन ऑडिट वगैरे होत असता तेवढं झालं का एकदा प्रोजेक्ट चालू झालं का ते पूर्णतात येतोय. तो किती मेगावॅटचा तो प्रकल्प आहे, किती एकरमध्ये बसवला आणि किती गावांना त्याचा फायदा होईल? गावातला म्हणजे असं आहे का एक फिडरला समजा आपण दिवसाला लाईट दिली तर ते ओव्हरऑल नाही का बाजूचे 2-4 फिडर त्याच्याबरोबर पॅरलमध्ये जे चालतात दिवसाला किंवा रात्रीला त्यांना सगळ्यांना आपल्याला लाईट देता येईल. ते 2.6 मेगावॅटचं आहे. आणि आपण आरडगाव सबस्टेशनमधून जेवढे वाहिनी गेलेल्या आहे 11 kVच्या त्याच्यात नाही का मॅक्झिमम जास्तीत जास्त वाहिनीला कसं फायदा देता येईल आणि कसं त्यांना दिवस आपल्याला लाईट देता येईल तेवढं आपण करू. ते एकदा चालू झाल्यावर ते सगळ्या गोष्टी लक्षात येतात. काय नाव सर आपलं? शैलेंद्र बागरे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.